नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बरं का. माळ्या बसून व्हिडिओ बनवत होते आणि आज आमचं चाललं होतं लाकडं भरायचं. सुळ्याची तयारी चालली हो लाकडं भरून ठेवण्यासाठी. आता तरी गॅस तर मिळायचा बंदच झाला आहे, पण गावाकडच्या माणसांनी काही टेन्शन नाही बरं का. गॅस मिळू दे किंवा नाही मिळू दे, आपला निम्मा अर्धा स्वयंपाक चुलीवरच होतो आणि त्यामुळे काय नाही, आता जरी गॅस नाही मिळाला तरी काही टेन्शन नाही. आपल्या इकडं लाकडं आहे, शिणी आहे, कशाचे टेन्शन. जगबंदी होऊ दे किंवा लॉकडाऊन होऊ दे, गावाकडच्या माणसांनी काडीभर काय फरक पडत नाही आणि इथली माणसं तर कधी उपाशी झोपणार नाही जगबंदी झाली तर. परवा दिवशी मामांची पण भाकणूक झाली, त्यात पण सांगितलंय बरं का मामांनी, कोरोनापेक्षा भयंकर आजार येणार आहे आणि तेव्हा पण गावाकडची माणसं सुखी आणि समृद्धी राहणार आहेत बरं का. गावाकडची लोक 90% लोक शेती करतात बरं का आणि त्यांना उपाशी झोपण्याची कधी वेळ येणार नाही बरं का. आणि जी लोक शहरात आहेत ना, त्यांचं जरा लेच अवघड आहे. आज एकदा अशी वेळ येणार आहे की तेव्हा पण शेतकऱ्याची तुम्हाला खरी किंमत कळणार आहे. कुठल्या बाबांना असं काय म्हटलं होतं काय माहीत, सब्र का फल मीठा होत आहे. फळ तर काय मिळायची पंचायत नाही, पण इथं मरणाचं काम करून घ्यायला आल्या. सगळ्यात अगोदर तर घरातली पहिला कामं वगैरे आवरून घेतली, त्यानंतर गेल्या आंघोळीला. मरणाचं गरम होत होतं आणि घाण पण खूप झाले होते. चला तर म्हणलं मंडळी, आंघोळ वगैरे करून आले. त्यानंतर आज जरा डोकं पण धुतलं होतं, डोक्याला काय लक्षातच नाही हो माळ्या गेलं बांधायचं. चला तर म्हटलं त्यानिमित्तानं का होईना पण केस पण धुया गावली. वारं छान मारत होतं म्हणून वाऱ्याला मस्तपैकी छान असे बसले होते. असेच बसले नव्हते बरं का, पिल्लू झोपली होती म्हणून शांत बसले होते, नाही तर मला कुठलं शांत बसाय भेटतंय. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.